कायद्याच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी आवाज त्या ठिकाणी उभं काम केलं पाहिजे. म्हणून माझ्या समेत आमचे सरकारी शंकरराव नेहमी मला रोज त्या ठिकाणी म्हणायचे की आपण कायद्याच्या संदर्भामध्ये काहीतरी आवाज त्या ठिकाणी उठवला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की आज असे काही जरी झालं का सरकारचे प्रतिनिधी लगेच म्हणतात की आमच्याकडून झालं, महाविकास आम्ही केलं. मधल्या काळामध्ये पाण्याचा देखील असा प्रश्न निर्माण झाला होता. पाणी सोडावं तर लागतंच, परंतु माल जळाल्यानंतर त्या पाणी येण्याला काही त्या ठिकाणी आणि मग ट्रीट घेतलं जातं, मग लिफ्टबाजी केली जाते. आणि मधल्या काळात आम्ही त्यांना एक आव्हान केलं, तालुक्याच्या आमदारांना काही शेतकऱ्यांनी केलं आणि त्यांना एक आम्ही अवधी दिला, 20 तारखेपर्यंत कांद्याला जर तुम्ही त्या ठिकाणी बाजार जर वाढवला तर आम्ही शेतकरी मंडळी तुमचा त्या ठिकाणी तुमच्या ऑफिस सरकार त्या ठिकाणी करू. परंतु 20 तारखेची डेडलाईन फुगली आणि मग आपण निर्णय घेतला की आता सरकार याच्यामध्ये काय करत आहे, आपल्याला आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणजे आंदोलन करू काय, प्रश्न सुटतो काय? मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या आवाजामुळे शेतकऱ्याची वाढवलेली पाणीपट्टी रद्द झाली का नाही झाली? तुमचे विजेची कनेक्शन तोडायला निघले होते. या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना वरती या मंगल कार्यालयामध्ये त्यांचा मेळावा झाला होता, जीवन मंगल कार्यालय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी 10,000 रुपये बिल भरा, मी तुमची कनेक्शन तोडायला सांगतो. पैसे भरायला लोकांकडे पैसे नाही, पैसे भरून जोडायला तर कोणाला काय आमच्या त्या ठिकाणी असायला लागत नाही. बेडामानं तर बोलतो माऊली डोबे असतील आणि सगळ्यांनी ठरवलं की अजिबात कुणी विजेचे पण बिल त्या ठिकाणी भरायचे नाही. जसा निर्णय 7.5 ऑक्टोबर पर्यंत माफी, तशा प्रकारे मोठ्या जरी असतील, एका नदीवरती ज्यावेळी 10 मोटारी लिफ्ट असतील, 10 ऑक्टोबरच्या पुढची 10 पैकी 2 मोटारी सवते, बाकी सगळे बारकाली शेतकरी एकत्र येऊन सागम लिफ्ट त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा भरली जाणार नाही. आणि आपण आवाज दिला, बिल भरायला लागली, कोणाला लाईट जास्त नाही. दिवसा वीज असेल, बिबट्याचा प्रश्न देखील आपण रस्त्यावरती उतरवलो, 21 तास आंदोलन केलं, त्याच्यामुळे बिबट्याचा प्रश्न देखील मार्गी लागला. आपण म्हणजे स्वाभिमानाने आपण सांगत नाही, परंतु आपण आंदोलन केलं ऑक्टोबर महिन्यामध्ये. तेव्हापासून बिबट्यावरती जी पकडण्याची कार्यवाही सुरू झाली, बिबटेचे पकडून न सोडण्याचा निर्णय झाला. काही प्राणी संग्रहालयात गेले आणि काही बिबट्यांना इथं बिबट्या निवारण केंद्र मालकीकडे ठेवण्यात आलं. तेव्हापासून आपल्या या परिसरामध्ये माऊली गेले 7 महिन्यामध्ये आजपर्यंत कोणावरती मोठा प्राणघातक हल्ला झालेला आपल्या त्या ठिकाणी निदर्शनात आला नाही. बिबटे पार गेलेत असं म्हणणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये त्याला आपल्या आंदोलनामध्ये यश आहे. आणि म्हणून कांद्याचा प्रश्न आता हा ठिकाणी सरकारच्या निघत नाही. म्हणून आपण हा कांद्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला. मला आपल्या सर्वांना सांगायचं की कांद्याचा उत्पादन खर्च किती तुम्हाला सगळ्यांना माहिती, किती खर्च येतो एकराला? आता मी काही तुम्हाला सांगत नाही, त्या ठिकाणी 70,000च्या आतमध्ये 70,000च्या दरम्यानच्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन करत. आज मजुरीचे काय रेट आहेत? कांदा काय किती? 16,000 रुपये. 16,000 रुपये इकडे कांदा काढणे कुठे नाही. काय रेट घेतली कांदे काढायला? 13.5 पासून तापमान जसं वाढलं, मी तुम्हाला सांगतो की आताच्या परिस्थितीमध्ये टेम्परेचर आपल्याकडे 41-42 डिग्रीवर गेलो. चंद्रपूरच्या परिसरामध्ये आपण 47 वर गेले. उद्याच्या काळामध्ये तापमान हे वाढतच राहणार आहे. आणि म्हणून मजुरी लागणं हे काही सोपा विषय त्या ठिकाणी राहिला नाही.
मला काही आकडेवारी तुमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी सांगायचो. शेतकऱ्याचं आपल्या असे आहे, थोडाफार झटका झाला काही कपड्या उड्या मारतोय, उड्या मारतो आणि सांगतो की माझं एवढं झालं तेवढं झालं, कांद्याशिवाय पर्याय नाही, आमच्या माल केल्याशिवाय. बागायला तुम्ही ऐका, गेले 3.5 वर्षाची मी तुम्हाला आपल्या मार्केट कमिटीमध्ये जो शेतकऱ्याचा कांदा आला, विकला गेला, तुमच्या पदरात काय पडलं नेमकं, कुठली गोष्ट गणित केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. नाहीतर आपण बघा छाती वाढवायचा आता बंद करून टाका. नाहीतर जसं विदर्भ मराठवाड्यामध्ये लोक अडचणी झाले, नाशिकच्या देखील एका शेतकऱ्यांनी परवाच्या दिवशी आत्महत्या केली कांदा उत्पादकांनी. आकडे नीट ऐका, 2023 मध्ये आपल्या मंचर मार्केट कमिटीमध्ये 29,84,000 पिशवी कांद्याची विकली गेली 2023 सालामध्ये. आणि त्याच्यामधून एकूण कांद्याची जी विक्रीची रक्कम आहे 193,69,69,798 रुपये. सरासरी एका पिशवीचे शेतकऱ्याच्या हातात गेलेले 650 रुपये. 52 किलो सरासरी वजन किती भरतं? 52 किलो सरासरी वजन आल्यानंतर मार्च पासून फेब्रुवारी पर्यंत सरासरी कांद्याचा दर तुमच्या हातात पडला एवढे दूध राहून 12.5 रुपये किलो. एक वर्ष भरात 2024 मध्ये मार्केटमध्ये एकूण पिशवी आली 24,39,000. कांद्याची रक्कम झाली 320,33,18,000 रुपये. एका पिशवीचे सरासरी 1,300 रुपये झाले आणि सरासरी कांद्याला दर मिळाला त्या ठिकाणी 25 रुपये किलो प्रमाणे 24 सालामध्ये. 25 सालामध्ये जो कांदा मार्केटमध्ये आला तो 25,05,836 पिशवी आली. कांद्यापासून गेल्या वर्षीचं 25 मधलं 160,41,89,000 रुपये झाले. एका पिशवीचे शिल्लक राहिले 640 रुपये आणि एका किलोला कांद्याला सरासरी भाव मिळाला 12 रुपये 30 पैसे. आता 26 साल चालू आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये जी कांद्याची विक्री झाली गेल्या 2-3 महिन्यामध्ये 5,29,451 पिशवी आणि त्याची रक्कम 29,21,99,700 रुपये. एका पिशवीला सरासरी मिळाले 552 रुपये. सरासरी दर मिळाला 10.61 पैसे. गेले 3.5 वर्षामध्ये जी एकूण कांद्याचा सरासरी दर मिळालेला आहे 15 रुपये 10 पैसे. हा तुमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. आज तुमची मागणी काय आपल्याला मिळाली पाहिजे? आता मागायला बस वाटतं आपल्याला 25 रुपये मिळावे, 30 रुपये मिळावे, परंतु आपल्याला कमीत कमी 20 रुपयाच्या खाली कांद्याचा बाजार आला नाही पाहिजे ही माझं स्वतःचं मत आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर सांगितली परिस्थिती काय. मला आपल्या सर्वांना याचे धोके सांगायचे की उत्पादन खर्च वाढला. गेले 12 दिवसामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 8 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी वाढलेला आहे. याचा परिणाम कांदा वाहतुकीवर काय होईल आपण त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. नंबर 2, मोदी सरकारने सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर 2022 पर्यंत उत्पादन खर्चाचे किती पट हमी भाव 1.5 पट. आता हे 26 साल चालले. कांद्याचा काढणी खर्च म्हणजे उत्पादन खर्च किती येतो किलोला? बघा मी तुम्हाला सांगतो, मी आता यंदा कांदा लावलाच नाही. माझ्याकडे जेवढे वाकडी त्याच्यामध्ये मी कांदा मार्केटमध्ये विकत आणून टाकला. मला तो मार्केट मधून कांदा विकत घेऊन वाकडी घेऊन 12 रुपये किलो येऊन पडलाय. आता तुम्हाला उत्पादनाचा खर्च किती आला? आता घेणाऱ्याला परवडला का पिकावाला परवडला? मला परवड. आज तुमचा प्रत्येकाचा उत्पादन खर्च आज सरासरी तुम्ही स्वतः राहता तुमचा रोज तुम्ही धरत नाही. मजुराची काय मजुरी आहे? 700 रुपये रेट आहे. तुम्ही तुमचं सगळं हिशोब त्या ठिकाणी करा.
12 रुपयाच्या आतमध्ये किलोला उत्पादन खर्च येत नाही आणि घटना 2014 साली झालेली 12 वर्षापूर्वीची सांगितलं आज 10 रुपये 61 पैसे तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी म्हणजे सगळ्या आकडेवारी पाहायला भेटत तुम्हाला कधी. म्हणून केंद्र आणि राज्य याच्या बाबत अजिबात सकारात्मक नाही. जर कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी जर सोडवायचा असेल सरकार आता फक्त घाबरते आंदोलनाला, रस्त्यावर उतरल्यावर तर घाबरत, पण मध्ये काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली. काय नाव ते तुमच्या ठिकाणी? अभिजित तिप्पी. सरकारपेक्षा त्याच्या माग लोकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. कारण बेरोजगार जसे वाढले न्यायाधीशांनी धोरण म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला. आज तुमची आमची देखील किंमत सरकार जर तसं करत असेल तर तुम्हाला आम्हाला देखील आंदोलन करावंच लागेल. याच्याशिवाय दखल घेतली जाणार नाही. आपली मागणी आहे की कांद्याची कायमस्वरूपी निर्यात त्या ठिकाणी चालू असणं गरजेचं आहे. अवकाळी अनेक वेळा होतो. आपण म्हणतो सरकारला सरकारने मदत करावी आपली भावना, परंतु निसर्गामुळे झालं. विजेचा शॉक लागला, मानव निर्मिती अधिकाऱ्यांची चुके, एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांची चुके म्हणून. परंतु वीज जर कोसळली आपण वयाच्याला दोष देतो. आमचं म्हणणं आहे की सरकारने निर्यातीच्या बाबत अजिबात हस्तक्षेप करता कामा नये. ती निर्यात काय स्वरूपी चालू राहिली पाहिजे. तर मग धर्मसंयोगाने आमच्या त्या ठिकाणी काही होईल, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये हे देखील आपली एक मागणी त्याच्यामध्ये राहील. या पद्धतीने साखरेला 32 रुपये 50 पैसे हमी भाव दिला, उसाला हमी भाव दिला. याचं कारण सरकार देखील पूर्वीच्या काळामध्ये आता जे सरकार आहे हे साखर कारखानदारीच्या बाबत सकारात्मक नव्हतं. पण ज्यावेळी सर्वे आला त्यांच्या ध्यानात आलं देशामध्ये साऊथ सुरुवाती कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याला जर चांगले निर्णय घेतले नाही तर आपण सत्तेमध्ये येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी काही निर्णय साखर कारखानदारीच्या बाबत सकारात्मक त्या ठिकाणी घेतले. म्हणून आज ऊसाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला भाव त्या ठिकाणी पडतो. आपली मागणी एक आहे की खाण्यामध्ये साखर ज्यादा लागते का कांदा ज्यादा लागतो? ज्या पद्धतीने साखर कारखान्याने केंद्रावरती दबाव आणला ते रस्त्यावर उतरत राहिले सारखे. उद्याच्या कारखान्यामध्ये आपण कांदा उत्पादन कमी प्रमाणामध्ये आहोत. उद्याच्या काळामध्ये आपण ज्यावेळी संघर्ष करू त्यावेळी एक ना एक दिवस आपल्याला देखील न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपल्याला लढायचे. आज आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायची, काय करायचं काय नाही. माझं स्वतःचं मत अशा प्रकारचं आहे की आजपासूनच आपण त्यांना सुरुवात करू. नाशिक मध्ये अनेक वेळा ज्यावेळी लिलाव असतात त्यावेळी सगळे शेतकरी एकत्र येत असतात. चालू लिलाव बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आज आम्हाला हा दर मान्य त्या ठिकाणी नाही. आम्ही कांद्याचे लिलाव होऊन देणार त्या ठिकाणी नाही. कांदा हा काही एक दिवस भागारी 6-6 महिने 5-5 महिने पडून राहतो. मार्केट मध्ये पडून राहायला 2 दिवस काय फरक त्या ठिकाणी पडत नाही. कारण कांद्याला जर वाढला तर व्यापाऱ्याला देखील आडत मध्ये कमिशन त्या ठिकाणी खरेदीवर दराकडून मिळतं. याचे भलं होतं मार्केट कमिटीला ₹1.05 उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं. म्हणून आपण अशा पद्धतीने संघर्ष केला शेतकऱ्याचं भलं होईल, व्यापाऱ्याला 2 पैसे मिळतील, मार्केटला देखील त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल. हे इथे आपली मीटिंग संपल्यानंतर खाली जाऊ ज्यावेळी लिलाव सुरू होते त्यावेळी आजचे लिलाव होणार नाही. स्थगित करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी आपण तुम्ही घाबरू नका, काही होत नाही. बिबटेच्या केसेस झाल्या काय फरक त्या ठिकाणी पडत नाही. आम्ही त्या ठिकाणी लढायला समोर आहे. कोणता वकील येत नव्हता काय नव्हता. मी आमचा एक सचिन निकम आमदार होता त्याला मी सांगितलं बिबटेच्या केस करता जो तुझ्याकडे येईल पण देईल न देईल सगळ्या बिबटेच्या केसेस तू त्या ठिकाणी लढवायच्या. त्या कांद्याच्या जेवढ्या केसेस गुन्हे दाखल होतील त्या देखील आपण लढण्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेऊ. तुम्ही अजिबात चिंता करायचं कारण त्या ठिकाणी नाही. आहे काय आणि याच्यामध्ये कुठलेही गुन्हे दाखल होत नाही काय नाही. तुम्ही त्याच्यामध्ये अजिबात घाबरू नका. आणि तर पहिलं घ्यावं वाटत आपल्यावर केस दाखल होती का काय होते आम्ही त्या घडले काय व्हायचं असेल. यानंतर आज नंतरचं मार्केट आपण लिलाव बंद पाडू आणि आपल्याला आजच त्या ठिकाणी लढवायचे.
एक दिवस जुन्नरचं मार्केट आपल्याला त्या ठिकाणी बंद पाडायचे दिला, त्यानंतर खेडचे आपल्याला बंद पाडायचे, शिरूरचे देखील लिलाव त्या ठिकाणी बंद पाडायचे. असा हा कार्यक्रम आपला राहील. तो कार्यक्रम झाल्यानंतर तसं रोहित दादा पवारांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला आणि आज चांदवडला नाशिकला मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं आणि म्हणून आंदोलन मोठं होणार आहे. सरकारने रात्री निर्णय एक परिपत्रक त्या ठिकाणी काढलं. 12 रुपये 35 पैशाचा पहिला देवाभाऊने निर्णय जाहीर केला, पण अनेकांनी उल्लेख केला की 12 रुपये 35 पैशाने एक तिकीट कांदा खरेदी केला गेला नाही का झालाय नाही. तसं 15 रुपये 80 पैशाचा जो निर्णय आहे तो फक्त नाशिक जिल्ह्यापुरता आदेश त्यांनी तो ठिकाणी काढलाय, परंतु तो खाली नागपूरपर्यंत गेला आणि त्याची कार्यवाही देखील चालू झाली आहे. मग एक पशु निर्णय त्या ठिकाणी सरकारला जर जाब त्या ठिकाणी आणायची असेल तर आपल्याला एक कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल की उद्याच्या काळामध्ये हे पहिलं बंद पाडू. जोपर्यंत सत्तेमध्ये आमदार आणि खासदार सरकारपर्यंत आवाज उठवत नाही, निर्णय घ्यायला भाग पाडत नाही. चहा मार्केट बंद पाडून झाल्यानंतर आपण सत्तेमध्ये जे आमदार आहेत, पहिली सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये जुन्नरपासून करू. जुन्नरचे आमदार सत्तेमध्ये एक दिवस त्यांच्या तिथे घरापुढे आपल्याला धरणं आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. नंबर 2, आंबेगावचे आमदार सत्तेमध्ये त्यांच्या घरापुढे आपल्याला त्या ठिकाणी बसावं लागेल आणि तशाच प्रकारे जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आहेत त्यांच्या घरापुढे आपण कार्यक्रम त्या ठिकाणी करू, त्यांचे आवाज उठवावा. विरोधी जे आमदार आणि खासदार ज्या पार्टीमध्ये ते जर आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही तर त्यांना देखील आपण सोडणार नाही, याची देखील आपण सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. सरकारमध्ये जे सहभागी नाही आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण हे झाल्याबरोबर मंत्र्यांच्या गाड्या म्हणजे आता आहेत, आपल्याला एक कार्यक्रम आपण ही पहिली 4 मार्केट बंद पडू आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्यांची गाडी त्या ठिकाणी जाणार नाही यासाठी आपण रस्त्यावर उतरू आणि मंत्र्यांच्या गाड्या हलवण्याचं काम करू. याशिवाय सरकारला त्याच्यामध्ये जाग येणार नाही. अशा प्रकारे आपली आंदोलनाची दिशा आहे. कारण आता तुम्ही सगळे मोकळे, जत्रा लग्न जपले. माझी विनंती ज्या दिवशी आपलं आंदोलन झालं कार्यकर्त्यांनी लागणे करू नका. लय महत्वाचा ग्रंथाचा कार्यक्रम लय पूजा आहे तिकडे आलं पाहिजे. हे आता आपलं 12 महिन्याच्या ठिकाणी झालं, पण येतात 15वडा कांदा उत्पादकांसाठी आपल्याला त्या ठिकाणी लढायचे आणि कांद्याचे बाजारभाव 200 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी निश्चित घालवायचं काम आपण आंदोलनाच्या द्वारे करून दाखवू. यासाठी आपण संघर्ष करू. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.